गोलंदाज तयार. राईट आर्मवरती विकेटचा मारा. 10 ते 15 बॉलांचा रनअप. पहिला चेंडू. यावेळेस मात्र दिशा दिली चेंडूला. ड्राईव्ह केलं. चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. डीपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 या आकड्यावरती. त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली या संघाची प्रथमतः नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली या संघाने SK एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू फिरकावून दिलाय चेंडूला. एक टप्प्या अखेरीस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन फलकावरती 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली या संघाची एक चांगली सुरुवात मिळाली आहे आणि एक चांगली सुरुवात आपल्याला हॅलो. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या एका धावांनी पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिले 3 चेंडूचा खेळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 3 चेंडूच्या अखेर 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडूची फेकी येईपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पण इथून मात्र जर पाहिलं तर मात्र थोडासा चुकताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि एका धावने धावफलक मात्र पुढे सरकलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. संकेश गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र क्लीन बॉल्ड. परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद. तर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. निश्चितच अप्रतिम गोलंदाजी. इथून मात्र गोलंदाज संकेश कमबॅक करताना तब्बल शेवटचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ असेल आणि विचार केला गेला तर एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. एक चौकार आल्यानंतर जर विचार केला तर सुंदर कमबॅक एकेरी प्रकारे धाव घेतलेली पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र एक फलंदाज इथून मात्र यष्टी उद्ध्वस्त केला गेलेला बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय. नितेशाला आपण पाहतोय. नितेश याचा विचार केला तर 7 धावांची खेळी करून इथून मात्र तंबूत परतताना. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय सिनेमिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव इथून मात्र पाहायला मिळते. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे फलकावरती 9 धावा. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. निश्चितच एक अप्रतिम सुरुवात जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिली एक चांगली सुरुवात आतापर्यंत मिळालेली आहे. कारण की विचार केला गेला तर एक विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर मात्र गोलंदाज संकेश याने सुंदररित्या कमबॅक केलं. तर मात्र गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अनिकेत. याला आपण पाहतोय राईट आर्म वरती विकेटचा मारा घेऊन सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर कशिवली संघासाठी एक रोख रकमेचं पारितोषिक घेताना आपण पाहतोय मनोज पाटील यांच्या वतीने लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय अनिकेत. राईट आर्मवरती विकेटचा मारा.
यावेळेस मात्र बीमर नो चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि इथून मात्र नो बॉल आणि फ्री हिट असेल. या अवंतर धावनी धावफलक मात्र पुढे सरकता आपण पाहतोय. एक धाव मिळते. एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळताना 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. वडवली आणि वडपे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकी करता आपण यायचं विना विलंब आमच्या टॉस बॉक्समध्ये. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, फ्री हिटचा चेंडू होता आणि निश्चितच एक गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे फलकावरती आपण पाहतोय. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय अनिकेत याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस भिरकावून दिला चेंडूला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार आणि चौकार साध्य केला जाईल. यारों ने मेरे चौकाराच्या साह्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. 15 धावा फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार अनिकेत राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला आणि इथून मात्र अप्रतिम झेल समाप्त केला जाईल. फलंदाज पहिलं माघारी परतावं लागेल. फलंदाज अजय याला. तर जयेश याने अप्रतिम रित्या झेल समाप्त करताना आपण पाहिलं तर निश्चितच अप्रतिम झेल आपण पाहतोय. जयेश याच्या माध्यमातून दुसऱ्या विकेटचं पतन होईल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली या संघाची आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या ती 15 धावा फलकावरती लागलेली आपल्याला हे पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या फलंदाजी, अप्रतिमरित्या गोलंदाजी साध्य करताना अनिकेत याला आपण पाहतोय. गोलंदाज तयार अनिकेत राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू भिरकावून दिले. पुन्हा एकदा चेंडूला पूल केलंय पण मात्र क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा अप्रतिम झेल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. तिसऱ्या विकेटचं पतन होईल. मनोज याला माघारी परतावं लागेल.
पुढचा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजी रोहनेच्या बॉलिंग मार्क मधून चेंडू इथून मात्र हाताळला गेला होता आणि चेंडू मात्र निघून जातोय. निर्धाव 17 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते आणि 17 या धावसंख्येवरती मात्र विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक 4चं पतन होताना आपण पाहतोय. शुभम याला माघारी परतावं लागेल. चेंडू बॅटचं इथून मात्र स्पर्श करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षकाने मात्र कोणती चूक केली नाही. तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली या संघाची धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी रोहन आणि याने केलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र लॉफ्ट केले चेंडूला, मिस टायमिंग स्ट्रोक आणि चेंडू खाली. रोहन गोलंदाज इथून मात्र आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेड पकडतोय आणि गडी बाद होईल. विकेट क्रमांक 5 तंबूच्या आसऱ्याला इथून मात्र माघारी परतावं लागेल. तर अशा मात्र अकोट टप्प्याच्या चेंडूवरती परफेक्ट चेंडू बॅटवरती घेणं ही मात्र जबाबदारी ती फलंदाजाची आणि इथून मात्र गोलंदाजी अप्रतिमरित्या हाताळताना आपण पाहतोय. अनिकेत याला धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 17 या आकड्यावरती धावसंख्या आहे आपण पाहतोय. अप्रतिम गोल. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची पर्यंत विचार केला तर फुटबॉलचा खेळ पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी इथून मात्र 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि उशिराने कवींना मात्र पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. 19 धावा फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 19 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. विलास गजानन पाटील यांच्या वतीने विशेष पारितोषिक घेताना आपण पाहतोय. चौकारांची किंवा हॅट्रिक जर मात्र केली तर हे 501 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चितच या संधीचा इथून मात्र लाभ घ्यावा लागेल फलंदाजा दरम्यान. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम झेल गोलंदाज रोहन मात्र अप्रतिम जी साकारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेल्या फलकावरती आपण पाहतो 19 धावा. आणि विचार केला गेला तर एक चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय रोहन याला. धावसंख्या आहे फलकावरती 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बदल त्यामध्ये थोडीशी चूक झालेली पाहायला मिळते. गोलंदाज रोहन याच्या बॉलिंग मार्कमधून आपण पाहतोय. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आहे फलकावरती 19 धावा. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय. यावेळेस मात्र प्रयत्न आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. दरम्यान विलासजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आपलं हार्दिक जय महाराष्ट्र चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहतोय. जय महाराष्ट्र स्पोर्ट्स धामणगाव जिथे जय महाराष्ट्र चषक 2021. तर अशा रीतीने तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या जर फलकावरती पाहिली तर 20 धावा फलकावरती या पाहायला मिळतात आणि विकेटचा विचार केला तर 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहतोय. निश्चितच अर्धा संघ हा मात्र तंबूतच्या मार्गावरती राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहतोय. गोलंदाज संदीप यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जातोय.
डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. अजून एका षटकारासाठी विशेष पारितोषिक येत आहे विलासजी पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय. 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज संदीप ऑन द बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती देण्यात आलेली आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. आखोटप्प्याचा चेंडू भिरकावून दिला चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. दोन धावांनी धावफलक मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. लॉस ऑफ 6 विकेट. हाणामारीच्या षटकामध्ये मात्र हाणामारीला सुरुवात केलेली आपण पाहतोय ऋतिक याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. सज्ज होताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस माझा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि पंचांचा काय इशारा येईल. षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकताना 34 धावा फलकावरती आपण पाहतोय. तर निश्चितच मागच्या चेंडूवरती जर षटकार पाहायला मिळाला असता तर 1,000 रुपयाचं पारितोषिक निश्चितच फलंदाज ऋतिकेच्या खात्यामध्ये जमा झालं असतं. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण जर पाहिल्या तर 34 धावा या फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. संदीप इथून मात्र कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू हाताळतोय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अकोटप्प्याचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते आणि चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावलेली आहे फलकावरती 34 या आकड्यावरती. वडवली संघाचे संघनायक आणि जानी स्पोर्ट्स वडपे संघाचे संघनायक विनंती असेल आपण विना विलंब नाणेफेकी करता यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज दिशा भरकटताना आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. एकूण 5 धावा या चेंडूवरती इथून मात्र ग्राह्य धरल्या जातील आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 39 धावा. पुन्हा एकदा वडवली संघाचे संघनायक आणि जानी स्पोर्ट्स वडपे संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण विना विलंब आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 39 धावा फलकावरती आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होताना डिक्लेअर झोन मध्ये ढुंडो रे 6 जना. चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र 3 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि या 3 धावांच्या साह्याने एकूण धावसंख्या आहे फलकावरती 42 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते आणि जिंकण्याकरता 43 धावांचं आव्हान समोर असेल एमडी स्पोर्ट्स अमनेपडा या संघासमोर. तर हे कशा रीतीने आव्हान पूर्ण होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील सदाबहार समालोचक अजय घरत. थँक्यू सो मच रोहन पाटील. सर्वांना पुन्हा एकदा अजय घरतचा सप्रेम नमस्कार. सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत जय महाराष्ट्र धामणगाव आयोजित जय महाराष्ट्र चषक 2021 मध्ये. आपण जाऊया पुढील मॅचच्या टॉसकडे. मी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण क्रिशा टॉस बॉक्सकडे यायचं आहे. वडवली विरुद्ध जानी स्पोर्ट्स वडपे असा आजचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल.
वडवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे. सन्मान्य दिनेशजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्याच शुभास्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. आपलं हार्दिक स्वागत. जानी स्पोर्ट्स वडपे संघाचा संघनायक आलेला आहे. मी विनंती करतोय वडवली टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे. हर्षल देखील आले आहेत, वडवली संघाचे संघनायक, आणि संदीप जानी स्पोर्ट्स वडपे संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला जय महाराष्ट्र चषक धामणगाव 2021 ही स्पर्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला दिगंबर पाटील यांचं नाव तुम्हाला पाहायला मिळतंय, यांचं महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी. तर दिगंबर पाटील किंवा जय महाराष्ट्र चषक असा कॉल द्यायचा आहे. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. हर्षल कॉल देत आहेत. जय महाराष्ट्र चषक असा कॉल आहे, परंतु दिगंबर पाटील आलेला आहे, म्हणजेच टॉस जो आहे तो वडपे संघाने जिंकलाय. साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांना विनंती असेल व्यासपीठाची शोभा वाढवावी. संदीप, टॉस जिंकलाय काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार आहात. समोर वडवली संघ आहे. मला सांगा, वडवली संघाविरुद्ध याआधी कधी खेळलेले आहात का? नाही, फर्स्ट टाइम नाही. फर्स्ट टाइम खेळतायत. तर किती धावांपर्यंत साधारणतः 4 षटकांमध्ये त्यांना थांबवण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 35 ते 40. तुमच्या टीममध्ये कुठले गोलंदाज आहेत, तुमच्या विरुद्ध कुठले चांगले खेळाडू आहेत जे चांगली कामगिरी करू शकतील तुमच्या टीमसाठी? पंकज आणि किरण. सचिन सध्या अनफिट असल्यामुळे खेळत नाही. जय महाराष्ट्र धामणगाव संघाचं हे आयोजन आहे, तुम्हाला खेळण्याची त्यांनी संधी दिलेली आहे, काय बोलाल? त्यांचं पुन्हा प्रथमतः मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. हर्षल, टॉस गमावलेला आहे, त्याची काही खंत वगैरे आहे का? नाही, काय नाही. म्हणजेच टॉस तुम्ही जिंकला तर बॅटिंगच स्वीकारली असती का? हो, बॅटिंग घेतली असती. आणि काय वाटतंय, या ठिकाणी एका बाजूला डिक्लेअर झोन देखील आहे, फक्त सिंगल मिळणार आहे त्या डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला तर. बाकी मैदान खूप छान आहे. तर 4 षटकांमध्ये मैदान पाहता, तुमची बॅटिंग पाहता आणि तुमची बॉलिंग पाहता तुम्हाला किती चांगला स्कोर वाटतोय? 50+ बस होते. कुठले फलंदाज आहेत जे विशेषतः चांगली कामगिरी टॉप ऑर्डरमध्ये करू शकतील? विके, अभि, पवन आणि माई यांच्याकडून अपेक्षा आहेत संघाला. स्पर्धेबद्दल काय बोलाल? खूपच चांगलं आहे. जय महाराष्ट्र धामणगाव यांचं सुद्धा मी धन्यवाद मानतो, कारण खेळण्याची संधी दिली आम्हाला. थँक्यू सो मच. आमच्याशी बोलण्यासाठी आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. तर मित्रांनो, पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्याची, पहिल्या फेरीतील सामन्याची नाणेफेक आपण संपन्न केलेली आहे टॉस बॉक्समध्ये. आणि टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की जानी स्पोर्ट्स वडपे संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. जाऊया आपण चालू असलेल्या मॅचकडे. MD स्पोर्ट्स आमणेपाडा, मिस्टर मदन दत्तू जाधव फेम टीम आहे. MD यांचा हा संघ आहे. आमणे लोणाड परिसरातील एक मातबर संघ, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली संघाला. या ठिकाणी सन्माननीय विशाल संतोष भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 43 धावांचं टार्गेट. शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली कशिवली टीमच्या माध्यमातून. ऋतिकनं काही महत्वपूर्ण धावा जोडल्या आपल्या टीमसाठी आणि एक फायटिंग टोटल आता मात्र पाहायला मिळतंय. पहिला बॉल गुणेश साठी, जबरदस्त फटका पंच केला इनफिल्डच्या वरून. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, सीमारेषा पार. 4 रन्स. गुणेश पाटील आणि जयेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कामेशचं मात्र स्वागत करण्यात आलेलं आहे चौकाराने. गुणेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार फलंदाज, दर्जेदार सलामीवीर आहे गुणेश. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. दुसरीकडे जयेश एक युवा फलंदाज आहे, त्याला संधी मिळालेली आहे ओपन करण्याची. तो देखील आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी असोसलेला असेल. मात्र कामेश देखील चांगला बॉलर आहे आणि तो कमबॅक करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. यावेळेस मात्र स्टेप्समध्ये कुठेतरी चुकताना दिसतोय गोलंदाज. डेड बॉलचा इशारा करतायत पंच. निलेश चोरगे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत सध्या आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत भावेश यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. पहा, स्विच हिटचा वापर केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल निघून जातोय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार
जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात केली आहे फलंदाज गुणेश पाटीलनं. आपल्या फलंदाजीचा ठसा या मैदानामध्ये उमटवत असताना गुणेश पहिल्या बॉलवर चौकार, क्लासिक शॉट पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. त्यानंतर मात्र इम्प्रोव्हायझेशन ॲट इट बेस्ट स्विचचा वापर केला, सुरेख टायमिंग साधलं आणि स्क्वेरिश थर्डमॅन सीमारेषा मात्र त्याने क्लिअर केली 6 धावांसाठी. धावफलकावर 10 धावा झळकत आहेत. गोलंदाजावर आता मात्र प्रेशर आलंय. पुढचा बॉल घेऊन कामेश राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र यावेळेस स्लॉक स्वीपचा वापर केला, चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका, स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूच्या खाली, गुड कॅच आणि गुणेश पाटीलची खेळी संपुष्टात. थँक्यू डीजे. अखेर गोलंदाजाने कमबॅक केलं, पहिली विकेट प्राप्त केली आणि खतरनाक गुणेश मात्र आता तंबूच्या रस्त्याला आपल्याला दिसतोय. 3 चेंडूंचा सामना केला, 10 धावांचं योगदान दिलं. व्यासपीठावर सन्माननीय विलास पाटील साहेब आहेत, सामन्याचा आनंद लुटतायत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र गोलंदाजाला प्रोत्साहित केलं जातंय. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक विलास पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. टार्गेट आहे 43 धावांचं. सुरुवात छान केली गुणेशनं, मात्र अतिघाई संकटात नाही असं दृश्य पाहायला मिळालं. प्रत्येक बॉलवर चौकार किंवा षटकार ठोकण्याचा त्याचा मानस होता आणि त्यामुळेच स्वतःची विकेट त्याला गमवावी लागली. नवीन बॅट्समन संदीप आलाय. संदीप देखील एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये थोडं निराश केलं संदीपनं, परंतु फलंदाजीमध्ये त्याची भरपाई करू शकतो. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा वेगाने निघून गेलाय, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याला कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 मोठे फटके आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कामेशच्या माध्यमातून. रिव्हर्स बॅटिंग ग्रीप आहे फलंदाज जयेशचा आपण विचार केला तर. एक अनऑर्थोडॉक्स फलंदाजच म्हणावा लागेल. यावेळेस चांगला फटका आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, ड्राईव्ह केला, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगानं, सीमारेषा पार, हा चौकार. फारच कमजोर बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज जयेशनं. चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. ज्या पद्धतीने डावखोरा फलंदाज बॅट पकडतोय तशी बॅट तो पकडतोय, परंतु तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. रिव्हर्स बॅटिंग ग्रीप आहे, परंतु तरी देखील स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला त्याने प्रेक्षणीय फटका मारलाय. फुलटॉस बॉल होता, पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल काढला 4 धावांसाठी. धावसंख्या झाली 14. यावेळेस ड्राईव्ह केलाय, चेंडू हवेत आहे, हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, मात्र गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटला थोडीशी फंबलिंग झाली आहे, मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचा फायदा लगेच उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांबरोबरच हे षटक देखील कंप्लीट होतंय. चांगली सुरुवात एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 बाद 16. उर्वरित 3 षटकांमध्ये आता मात्र 27 धावांची आवश्यकता आहे. जी आवश्यक धावगती होती डावाच्या सुरुवातीपासून 10.75 ची होती प्रतिषटक, ते आता 9 वर आलेली आहे. प्रतिषटक 9च्या सरासरीनं इथनं धावा जोडाव्या लागतील विजयासाठी एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा टीमला. पहिल्या फेरीतील हा सामना आहे त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली विरुद्ध एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा. त्रिमूर्ती कशिवली संघाची सुरुवात फारच खराब झाली होती. पहिली 3 षटकं आपण पाहिली तर फक्त 20च धावा धावफलकावर होत्या, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतिकनं 7व्या क्रमांकावर येऊन चांगली बॅटिंग केली, 2 षटकार लगावले आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर संघ 42 धावांपर्यंत मजल मारू शकला. परंतु प्रत्युत्तरात चांगली सुरुवात केली एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघानं. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. 16 धावा तब्बल धावफलकावर झळकतायत. एक फलंदाज जरूर बाद झालाय. गुणेशने बाद होण्यापूर्वी 10 धावांचं योगदान दिलं. जयेश 6 धावांवर खेळतोय. संदीपने अजूनही एकही चेंडूचा सामना केलेला नाही. सध्या स्ट्राईक संदीपकडे आहे. 18 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण. चला खेळ चालू ठेवायचा आहे. मी विनंती करतोय कशिवली टीमच्या कॅप्टनला, जास्त काळ तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका, जास्त वेळ दौडू नका. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल वडवली विरुद्ध जानी स्पोर्ट्स वडपे. ज्या मॅचमध्ये वडपे संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक. एकाच एंडने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऋतिकचा पहिला बॉल
ओव्हरपेज लॉफ्ट केलाय बॉटम हँडचा वापर करत असताना डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अप्रतिम शॉट, षटकार. आज दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाच्या माध्यमातून. संदीपनं पहिलाच बॉल फेस केला, ओव्हरपिच बॉल होता, काहीसा संत गतीने टाकलेला बॉल होता. चेंडूचा वेग देखील चांगल्या प्रकारे ओळखला होता आणि चेंडूची लेंथ देखील खूप लवकर पिक केली होती. लॉफ्टेड शॉट खेळला, डीप मिड विकेटला सहज क्लिअर केलंय संदीपनं. षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. पुढचा बॉल, हा बॉल देखील कमजोर आहे, डाव्या एष्टीच्या बाहेर सोडून दिलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली आता मात्र 23 एका गड्याच्या मोबदल्यात. विजयाकडे वाटचाल करताना दिसतो एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघ. गोलंदाजांना टिचून मारा करावा लागणार आहे मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी, कारण इथनं 17 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता आमणेपाडा टीमला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, अकोटप्प्याचा बॉल आहे, पुल केलाय मात्र डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. बॉल हवेत आणि यस, झेल टिपला जातोय, चांगला झेल, फलंदाज फेल. किती आवश्यकता होती आक्रमक फटका खेळण्याची, हा प्रश्न कुठेतरी संदीपला स्वतःलाच विचारावा लागणार आहे. कारण इक्वेशन फार कठीण नव्हतं, परंतु कुठेतरी बॉल आखूड टप्प्याचा होता, त्यामुळेच त्याने त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. संथ गतीनं चेंडू टाकला होता गोलंदाजाने. जास्त वेग नाहीये खरं तर ऋतिककडे, आणि फटका तर चांगलाच होता, परंतु चुकीची जागा निवडली. गॅपमध्ये खेळणं गरजेचं होतं, परंतु गॅप शोधता आला नाही आणि डीप स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 2-23. अजूनही विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर पोहोचलाय रोहन. यावेळेस चांगला फटका स्लॅश केलाय, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. बॉल अतिशय वेगानं ट्रॅव्हल होतोय ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फलंदाजी जयेश प्रभावित करतोय. दुसरा चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. विड्थ होती, हात उघडण्याची संधी होती आणि त्या संधीचं लगेच सोनं केलंय. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला अगदी सहज क्लिअर केला आणि 4 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 2-27. 43 धावांचं फक्त टार्गेट आहे, जास्त मोठं टार्गेट नाहीये, परंतु फलंदाज आपला नैसर्गिक खेळ करतायत. यावेळेस ऑन साईडला बॉल तडकावलाय, चांगला फटका आहे, परंतु डिक्लेअर झोनकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघ. विजयासाठी फक्त आता 15 धावांची आवश्यकता आहे. जय महाराष्ट्र धामणगाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू सूरज पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. कॅप्टन देखील आहेत धामणगाव संघाचे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी विजयाच्या दिशेनं आगेकूच करतोय एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघ. फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. अजूनही आपण पाहतोय की दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. तब्बल 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडूंमध्ये फक्त 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजांना काहीतरी नाविन्यपूर्ण करावं लागणार आहे. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र गॅप मधून ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेनं. जोपर्यंत फिल्डर येतोय बॉलवर तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळते. रोहन एक उदयोन्मुख खेळाडू आहे, ज्यानं इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे या हंगामामध्ये. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा संघ खेळत असतो आणि आमने लोणार परिसरामध्ये निश्चितच रोहन एक उगवता तारा आहे. बॉलिंग देखील किती जबरदस्त केली या मॅच मध्ये. 5 धावा देऊन 3 गडी बाद केले रोहनने आणि आता 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. खरं तर आत्मविश्वास वाढवणारा हा फटका नव्हता, मात्र 2 धावा मिळाल्या, हे महत्वाचं आहे. यावेळेस जबरदस्त टायमिंग साधलंय समोरच्या दिशेनं, लॉफ्टेड फटका, सुरेख षटकार.
षटकाराबरोबरच दोन्ही संघांचा स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावाची आवश्यकता आहे विजयासाठी. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक. गोलंदाज पवन राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न होता. आखूड टप्प्याची गोलंदाजी जास्त पाहायला मिळते. मात्र हा बॉल निर्धाव निघून गेलाय. 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी फक्त 1 धाव जोडायची आहे MD स्पोर्ट्स आमनेपाडा टीमला. MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल पुश केलाय ऑफसाईडला. गॅप मधून विजयी चौकार. मॅच जिंकली या ठिकाणी MD स्पोर्ट्स आमनेपाडा टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन MD स्पोर्ट्स आमनेपाडा अँड हार्ड लक त्रिमूर्ती स्पोर्ट्स कशिवली.